नमस्कार मंडळी. उन्हाळी वाळवणातील आपल्याला उडद आणि मूग डाळीचे पापड करायचे. तर ते पापड करताना आपलं प्रमाण कसं घ्यायचं, मसाल्याचे जरी करायचं असलं तर ते प्रमाण कसं घ्यायचं, कसे करायचे, कसे मळायचे पीठ आणि कसं कुटायचं आहे, अगदी टिप्ससहित तुम्हाला मी ते पापड कसे बनवायचे ते सांगणार आहे. आणि इतके खुसखुशीत होतात आणि मस्त रंगसुद्धा छान आला आहे पापडाला, मस्त पिवळसर कलर आला आहे, कारण आपण मूग डाळसुद्धा घातलेली त्यामध्ये. तर पांढरा शुभ्र पिवळसर असा पापड खुसखुशीत खमंग लागणारा अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2 किलो उडदाची डाळ घ्यायची आहे बिना सालाची. आणि नंतर काय करायचं आहे, ओला कपडा घ्यायचा आहे आणि कपड्याने आपल्याला पुसून काढायची आहे. काढल्यानंतर फॅनखाली सुकू घालायची. तर 2 किलो उडदाची डाळ आपण ओल्या कपड्याने पुसून फॅनखाली सुकू घातलेली होती. तर सुकून घेतलेली उडदाची डाळ आपली रेडी आहे. 2 किलो उडदाच्या डाळीला आपण 1 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. तीसुद्धा सेम प्रोसिजर केली, ओल्या कपड्याने पुसून घेतली आणि नंतर फॅनखाली सुकायला घातलेली होती. बाहेर उन्हात नाही घालायची, फॅनखालीच घालायचं आहे. तर ह्या दोन्ही डाळी ज्या आहेत ना, मी काय केलं आहे, दोन्ही डाळी एकत्र करून घेतलेल्या आहे. तुम्हाला जर उडदाचं आणि मुगाच्या डाळीचं प्रमाण सेम ठेवायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता. म्हणजे काय होतं, तुम्हाला जशा पद्धतीची आवड, तुम्हाला उडदाची डाळ कमी आवडत असेल तर तुम्ही ते प्रमाण एकसारखं ठेवू शकता. तर मी इथे काय केलं आहे, 2 किलो उडदाची डाळ घेतली आणि 1 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. तर अगदी व्यवस्थितपणे इथे मिक्स करून घेतलं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर याचं पीठ आपल्याला दळून आणायचं एकदम बारीक. तर इथे मी तुम्हाला दाखवते, पीठ दळून पण आणलं आहे आणि चाळणीने चाळून पण घेतलेलं आहे. आपली बारीक जी चाळणी असते ना, सोजीची चाळणी म्हटलं जाते, एकदम बारीक असते, पिठापेक्षा बारीक, त्या चाळणीने चाळून घ्यायचं फक्त. आपण हे पीठ चाळून घेतल्यानंतर आपल्याला याच्यातलं 1 किलो प्रमाणासहित पीठ मोजून घ्यायचं आहे. या 3 किलो पिठाच्या डाळीच्या पिठामध्ये 1 किलो पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे. नंतर घ्यायचं आहे, मी रामबंधू पापड मसाला घेतला आहे, याचं प्रमाण आहे 100 ग्रॅम. तर हे आपल्याला बाकीचं काहीच टाकायची गरज पडत नाही आहे. तर एक पॅक असेल तुमच्याकडे म्हणजे मसाल्याचा, तर तो घ्यायचा आहे आणि 1 किलो अगदी बरोबर मोजून पीठ आपल्याला घ्यायचं आहे. तर एका पातेल्यामध्ये मी काय केलं, थोडंसं मोठं पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये मसाला आपला मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. आणि तुम्हाला जर वाटलं पाण्यामध्ये मिक्स करायचा नाही आहे तर तुम्ही डायरेक्ट पिठामध्ये मिक्स करून तुम्ही पीठ मळू शकता. असं काही नाही, ही प्रोसिजर केलीच पाहिजे, पण याने काय होतं, थोडासा पापड नरम येतो आणि चवीला पण थोडासा छान लागतो. म्हणजे जो हिंगाचा आणि त्याचा फ्लेवर आहे, उकळी आल्यामुळे त्या पापडाला खूप छान येतो, म्हणून आपण थोडंसं या पाण्याला उकळी आणून घेतो आहे. तर छान पाण्याला उकळी, 1 ग्लास पाणी घातलं आहे त्या मसाल्यामध्ये आणि उकळी आणून घेतलेलं आहे मी. तर नुसती उकळी आणायची, नंतर गॅस बंद करायचा आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला एकदम थंड होऊ द्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, रंग चांगला थोडासा काळपट वाटतो आहे तुम्हाला, पण पापडाला काळपट रंग येत नाही आहे. तर थोडं थोडं पाणी करून आपल्या पूर्ण पिठामध्ये मिक्स करायचं आहे अगोदर आपल्याला, आणि नंतर आपल्याला पीठ मळण्यासाठी जे जे पाणी लागेल तसं तसं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर अगोदर पूर्ण मसाल्याचं पाणी पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आकाराने आपल्याला थोडं थोडं पाणी करून पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा करताना आपण पोळीचं पीठ मळतोय त्या पद्धतीचं मळायचं नाही आहे. ज्यावेळेस आपण पीठ मळतो त्यावेळेस अगदी घट्टमूट आतमध्ये पॅक करायचे आणि पीठ मळून घ्यायचं आहे, तेव्हा आपलं अगदी पीठ चांगलं येईल. नाहीतर काय होईल, तुम्ही जर थोडंसं जरी पातळ झालं का नरम झालं तर पापड लाटताना खूप त्रास होईल तुम्हाला, म्हणजे चिटकतील ते पापड, तुटतील, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन येईल. त्यामुळे अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा. आणि पिठाचा गोळा मळून घेतल्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे आणि तेल लावल्यानंतर आपल्याला 1 ते 2 तासासाठी पीठ मळू द्यायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, सकाळी सकाळी उठल्या उठल्या ब्रश वगैरे केला की चहाच्या अगोदर पीठ मळून ठेवायचं आहे आणि 10 वाजेपर्यंत आपलं पीठ चांगलं मऊ, म्हणजे अगदी एकजीव होऊन जातं. त्याने काय होतं, मुरल्यासारखं पीठ होतं. त्यामुळे आपल्याला हे प्रोसिजर करावीच लागते. तर हे मी चांगलं 2 तास झाल्यानंतर पिठाचं तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ झालं आहे आणि सॉफ्टसुद्धा, म्हणजे न पापड चिटकणाऱ्यासारखं झालं. ओलपणा नाही आहे त्याला. आपण थोडं पातळ जर केलं ना तर याला चिकटपणा येतो, म्हणून काय होतं, अगदी घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी काय केलं, गॅसवटा चांगला क्लीन करून घेतला आहे आणि नंतर पिठाचा गोळा घेतला आहे. त्याच्यावरती घालायचं आहे आपल्याला तेल आणि पूर्ण कुटून घ्यायचं, एकदाच कुटून घ्यायचं, थोडं थोडं नाही कुटायचं आहे. आणि खलबत्त्याच्या कुटण्याच्या याच्या साह्याने, मुसळीच्या साह्याने आपल्याला काय करायचं आहे, चांगलं कुटून घ्यायचं आहे. तेल लावून कुटून घेत राहायचं, फोल्ड करायचं, परत कुटायचं. चांगलं आपल्याला चांगले 15 ते 20 मिनटं याला कुटून घ्यायचं आहे. जितकं छान कुटलं जाईल ना पापडाचं पीठ तुमचं, तितका पापड तुमचा खुसखुशीत येईल. मस्त येतो पापड, तुम्ही ट्राय करून बघा. थोडी मेहनत आहे पापडाला, पण घरगुती पापड म्हटलं की ही मेहनत आलीच त्यामध्ये. तर अगदी स्मूथ असा, अगदी हाताला न चिटकणारा आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे, कुटूनसुद्धा झाला आहे. आता आपल्याला काय करायचं, एकसारख्या आकाराचे किंवा
तुम्हाला जे हवे असतील, जसे होतील तसे आकाराचे गोळे करून घ्यायचे आहे. थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि आपण गोल कसा सापासारखा, म्हणजे साप कसा असतो त्या टाईपचं आपल्याला गोल गोल अशी लाटी करून घ्यायची आहे. तर आकार तुम्ही, म्हणजे लाटीचा आकार तुम्हाला रुंद हवा आहे की थोडासा गोल हवा आहे, त्यानुसार तुम्ही करू शकता इथे. तर इथे तुम्ही बघू शकता मी गोल 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 आपला रोल करून घेते. जितका छान रोल केला जाईल ना, तितका छान आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. फक्त गोल गोल करायचा आहे. जितका गोल येईल तुमची लाटी तितकी छान येईल. तर असे गोल गोल करून त्याला अगदी गोल परत गोल करून ठेवायचं आहे आणि एका भांड्यामध्ये त्याला तेलाचा हात लावायचा आहे. पण तेलाचा हात लावून आपल्याला हे एकदम पॅक करून ठेवायचं आहे. नाहीतर काय होईल, हे आपण रोल करून जे घेतलेले आहेत ते ड्राय होतील. म्हणून काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, पॅक झाकण ठेवून द्यायचं आणि त्यातला एक रोल काढून घ्यायचा, कारण आपल्याला पापड करायचे आहेत आता. ज्यावेळेस तुमचे पापड संपत आले त्यावेळेस हा रोल बाहेर काढायचा आणि त्याच्या लाट्या पाडून घ्यायच्या, म्हणजे गोल गोल आकाराचे पेढे करून घ्यायचे आहेत. तर आपण चाकूच्या सहाय्याने करू शकतो. तुम्हाला ज्या पद्धतीने सोप्या जातील तुम्ही त्या पद्धतीने याचे पेढे करून घेऊ शकता. म्हणजे लाट्या करून, आमच्या इकडे लाट्या म्हणतात, तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहीत नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर तुम्ही धाग्याच्या साहाय्याने सुद्धा त्याचे पाडू शकता. अंगठ्याच्या बोटामध्ये धागा गुंतवायचा आहे आणि ताटामध्ये लाटी घेऊन आपल्याला लांब दोरा करून एक 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 लाटी पाडून घ्यायची. अगदी सोपी जाते ही करायला. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी ॲक्युरेटपणे मला सांगता नाही आलं आहे, पण तसं तुम्ही प्रोसिजर करू शकता किंवा चाकूने, तुम्हाला जशा हव्या असतील तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर ह्या झाल्या गोल गोल आपले पेढे तयार, म्हणजे पापड लाटण्यासाठी रेडी आहेत. तर यालासुद्धा काय करायचं आहे, असं ड्राय करण्यासाठी आपल्याला ठेवायचं नाही. एका डब्यामध्ये घ्यायचं आहे, थोडंसं तेल लावायचं आहे, त्याला तेल लावून आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आणि जशी जशी एक एक लागेल आपल्याला तशी तशी एक एक पेढा म्हणजे लाटी घ्यायची आहे आणि पापड लाटायचा आहे आपल्याला. तर पापड लाटण्यासाठी आपल्याला कोरडं पीठ पण लागेल उडदाच्या डाळीचं त्याचं. तर येथे मी रेषा असलेले जे लाटणं असतं ना ते घेतलं आहे. तुम्ही प्लेन पण घेऊ शकता, असं काही नाही. तुम्हाला प्लेन हवं असेल, तुम्हाला जर वाटत असेल मार्केटमधल्यासारखे पापड हवे तर प्लेन लाटणं घेऊ शकता, म्हणजे बेलणं घेऊ शकता तुम्ही. तर येथे याने काय होतं, पापड असा पटकन लांबतो, म्हणून आपण रेषाचं बेलणं घेतलेलं आहे, लाटणं घेतलेलं आहे. तर थोडंसं तेल लावून झाल्यानंतर आपलं थोडंसं पापड लाटून झाल्यानंतर पीठ लावायचं आहे आणि नंतर आपल्याला असा सरसर असा पापड लाटला जाईल अशा पद्धतीने पापड लाटून घ्यायचा आहे. लाटायला कुठल्यामुळे, पीठ जे आपण कुटून घेतलं आहे ना त्यामुळे पापड लाटायला खूप सोपा जातो आहे आणि गोल आकार पण छान येतो, चिटकत नाही अजिबात पापड. त्यामुळे पीठ मळताना अगदी ज्यावेळेस आपण पाणी घालतोय ना त्यावेळेस घट्टमुट दाबून आपल्याला पीठ मळायचं आहे. नाहीतर काय होतं, हे चिकट पीठ निसटून जातं, अगदी चिकटपणा आतल्या पिठाला येऊन जातो, बाकीचे ज्यातले पीठ आहे ते चिकट चिकट होऊन जातं. त्यामुळे काय करायचं, मळताना अगदी घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर येथे एकसारखा आपला पातळ पापड तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, दिसायला पण रंग छान आला आहे आणि पापडसुद्धा आपला पतला पतला लाटून झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहेत. एका एका लाटीचे पापड लाटायचे आणि एका लाटीचे पापड झाले की, म्हणजे एका रोलचे पापड झाले की ते सुकू घालायचे. परत त्या दुसऱ्या लाटीचे आपल्याला, सोबत असतील बऱ्याच जणी तर अगदी सोपे जातील पापड करायला. एकटी असेल तर ही प्रोसिजर फॉलो करायची आहे. काय करायचं, एक लाटीच कापायची आहे, नंतर पापड लाटायचे, ते सुकू घालायचे, परत एक लाटी कापायची. अशा प्रोसिजरने तुम्हाला पापड करून घेता येतील. तर तुम्ही बघू शकता, मस्त असे आपले पापड झाले. घरातच सुकू घातलेत मी, बाहेर काही नाही घातलेत. सध्या ओले पापड आहेत त्यामुळे घरातच घालायचे आहेत. तर एक कपडा घेतला आहे, त्याच्यावरती आपले पापड सुकू घातलेत. तर अशा पद्धतीने आपले पापड रेडी झालेले आहेत आणि एकसारखा पापड येतोय. परत आपण जशी लाटली ना तशाच पद्धतीचा एकसारख्या लाट्या केल्यात आपण, तशाच पद्धतीने आपले पापड होतात. तर हे पापड घरात छान सुकलेले आहेत. घरात सुकल्यानंतर काय करायचं, आपल्याला उलट करून घ्यायचे, म्हणजे त्याची दुसरी बाजू आपल्याला ती सुद्धा सुकून घ्यायची आहे. तर घरातच ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे अगोदर. नंतर तुम्ही इथे बघू शकता पापड मस्त सुकून झाला आहे. थोडा म्हणजे अर्धा एक तास झाल्यानंतर पापड चांगला सुकून होतो आहे आणि याला आपल्याला ऊन पण देऊन घ्यायचं आहे, असेच नाही स्टोअर करून ठेवायचे. फक्त आता काय करायचं आहे, घरातले पापड सुकून घेतल्यानंतर आपले जोपर्यंत पूर्ण पापड होत नाहीत तोपर्यंत एकसारखे एकावर एक ठेवून घ्यायचे. म्हणजे काय होईल, तुमचा पापड मोडणार नाही आहे आणि एकसारखे प्लेन पापड राहतील. त्यामुळे काय करायचं, सुकले पापड की लगेचच काय करायचं, एकावर एक ठेवून घ्यायचे. म्हणजे काय होतील, पापड तुमचे मोडणार नाही, वाकडे होणार नाही आणि स्टोअर करायला सुद्धा सोपे जातील. तर अशा प्रकारे आपले झाले एका लाटीचे, म्हणजे एका रोलचे पापड. तर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या रोलचे पापड करून घेतल्यानंतर ते सुद्धा अशाच पद्धतीने सुकू घालायचे आहेत आणि तशाच पद्धतीने परत आपल्याला एकावर एक करून असे स्टोअर करून ठेवायचे आहे.
तर 1 किलोचे पापड तुम्ही इथे बघू शकता, आपले इतके पापड झालेले आहेत. तर चांगले 150च्या वर पापड झालेला आहे आपला, 150 काय 200 पापड झाला असेल. तर लाट्या आपण एकसारख्या घेतलेल्या आहेत. पापड पण मीडियम आकाराचे आहेत, तळून मोठा होतो पापड. आणि अशा पद्धतीने आपण पापड एकसारखे स्टोअर करून ठेवले आणि हे अजून वाळलेले नाही आहेत. तर याला काय करायचं, थोडंसं ऊन द्यायचं म्हटलं की लगेच उन्हात ठेवायचे आणि एकदम वाकडे व्हायच्या अगोदर आपल्याला हे भरून ठेवायचे डब्यामध्ये. तर आता काय करायचं, आपले पूर्ण पापड होईपर्यंत तर आपल्याला असेच टोपल्यामध्ये ठेवून द्यायचं. एक टोपलं घ्यायचं मोठं आणि त्या भांड्यामध्ये ठेवून आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. म्हणजे वरचे काठसुद्धा तुटणार नाहीत, वाळणार नाहीत आणि पापड तुटणार नाहीत. तर अशा प्रकारे आपण इथे पापड ठेवून घेतलेत. तुम्ही बघू शकता 1 किलोमध्ये किती पापड, असे भरपूर पापड झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपले पापड रेडी झालेत आणि पूर्ण आपण पिठाचे पापड लाटून घेतलेत. लाटून घेतल्यानंतर आपल्याला हे पापड फक्त ऊन द्यायचं आहे. तुम्हाला मी सांगते, उन्हामध्ये वाळू घालायचे हे आहेत आणि नंतर डब्यामध्ये स्टोअर. पण उन्हामध्ये वाळू घालत असताना 1 ते 2 मिनटाच्या आतच आपल्याला पापडाला ऊन द्यायचं आहे आणि लगेच आपल्याला एकावर एक ठेवून आपल्याला हे पापड डब्यामध्ये स्टोअर करायचे आहेत. तर ऊन देऊन झाल्यानंतर मी काय केलं आहे, पापड डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. तर एकसारखे असल्यामुळे वाकडे झालेले नाहीत, त्यामुळे पापड भरपूर असे एका डब्यामध्ये बसतात आणि 2 दिवस झाले की परत खाली जातात पापड. परत आपण राहिलेले पापड जे आहेत ते डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तर असे आपले 3 किलोचे पापड कंप्लीट झालेत, आम्ही डब्यामध्ये स्टोअर केलेत आणि आपल्याला डब्याचं झाकण लावून घ्यायचं आहे. तर हे झाले आपले स्टोअर करून. नंतर आपल्याला पापड तळून बघायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं आणि मस्त खुसखुशीत पिवळा पांढरा शुभ्र पापड आपला रेडी झालेला आहे. टाकल्या क्षणीच तळणारा पापड आहे, नरम खुसखुशीत खमंग चवीला. पापड आपले रेडी झालेले आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त पांढरा शुभ्र पापड झालेला आहे, मऊ खुसखुशीत खमंग खायला. आणि हो, तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पापडाची लिंक दिलेली आहे. अजूनसुद्धा पापड वेगवेगळ्या पद्धतीने उडदाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे पण पापड केलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला हवे असतील तुम्ही त्या पद्धतीने पापड करू शकता. जर तुम्ही या पद्धतीने पापड केला तर तुमचाही पापड लाल पडणार नाही, म्हणजे लाल होणार नाही, कडक होणार नाही. जसा तुम्हाला हवा आहे तशाच पद्धतीचा तुमचा पापड तुम्हाला जमेल अशा पद्धतीने आपण पापड केलेले आहे. तुम्हाला जर ही माझी पापडाची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.